हे फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. ते जे गाणं आहे ना, सुहाना सफर और ये मौसम हसी, हे गाणं माझ्या या सीझनसाठी अतिशय मिळतं जुळतं ठरलेलं आहे. कारण या सीझनमध्ये मला भरपूर फिरावं लागलं. अगदी थेट अमृतसर पासून ते वैजाग पर्यंत सगळीकडे मी भरपूर खवय्येगिरी केली. पण ह्याच्यामध्ये एक कॉमन डिनॉमिनेटर होता, तो म्हणजे सगळीकडे मस्त थंडी पसरलेली आहे. आणि इतकंच नाही तर मुंबईत सुद्धा छान गुलाबी थंडी पसरली आहे. सकाळी अगदी पांघरुणातनं उठावंसं वाटत नाही. तर मुद्दा असा होता की जिकडे मी खाल्लं, वेगवेगळ्या ठिकाणी खाल्लं, तर सगळीकडे मला मस्त गरमागरम चमचमीत जेवण मिळालं. तर मी विचार करत होतो की अशा या थंडीत जर का कोणी आपल्याला गार जेवण समोर आणलं तर आपल्याला ती शिक्षा दिल्यासारखं होईल, नाही का? सो मी तुम्हाला ही शिक्षा देणार नाहीये. या आठवड्यात आणि पुढच्या आठवड्यात मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मस्त चिल्ड स्पेशल एपिसोड. त्यामध्ये अशा या थंडीत मी तुमच्यासाठी करणार आहे मस्त हॉट रेसिपीज. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. माझी पहिली रेसिपी असणार आहे रोटी की टोकरी. त्याच्यामध्ये आपण जसा मसाला पापड करतो अगदी त्याच पद्धतीने, पण रोटीला आपण मस्त क्रिस्पी बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये मसाला पापडचं स्टफिंग करणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर आज 26 जानेवारी आहे, तेव्हा रिपब्लिक डे निमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सो आपल्या या रेसिपीला सुरुवात करण्यासाठी आधी काय साहित्य घेतलंय ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलंय 1 वाटी मैदा, नंतर आपल्याला लागेल बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, नंतर किसलेलं खोबरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आपल्याला लागणारे अर्धी वाटी दही, आपल्याला लागेल 20 ग्रॅम ईस्ट, नंतर मीठ, तिखट आणि थोडंसं आमचूर पावडर. आता आपल्याला जी आधी कणिक बनवायची ती रुमाली रोटीचीच कणिक बनवायची. तुम्हाला मागे मी रुमाली रोटी कशी बनवायची सांगितलं होतं, तरी पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ही कशी बनवायची. इकडे तो या बोलमध्ये काढून घेतो. त्याच्यामध्ये आपल्याला लागणारे हे दही, ते दही घालायचं आहे. साधारणतः अर्धी वाटी दही लागेल आपल्याला. त्यांनी ते पीठ चांगलं फर्मेंट व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर आपण ईस्ट पण घालतोय त्याच्यामध्ये. ईस्ट, ड्राय ईस्ट आपल्याला जर का बाजारात मिळालं तर ते थोडंसं कोमट पाण्यात भिजवत ठेवायचं. एक साधारणतः 10 मिनिटं कोमट पाणी असलं पाहिजे. ते ईस्ट चांगलं फुगतं, हे असं होतं त्याचं. तर आपण ह्याच्यामध्ये घालूया ईस्ट. आणि आता आपल्याला लागेल ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायला. पाणी घातलं. आता मी ह्याची चांगली कणिक मळून घेतो. सॉफ्ट कणिक आपण बनवून घेणार आहोत. कणिक बनवून झाली की आपल्याला ती थोड्या वेळ आपल्याला अशा वॉर्म जागी आपण ती कणिक फर्मेंट करायला ठेवायची. मी कणिक आधी बनवून ठेवली होती, तीही अशी मस्त फर्मेंट झालेली आहे. आपण ही कणिक वापरूया आता. मस्त सॉफ्ट कणिक आहे, त्यामुळे आय थिंक आपली रुमाली रोटी छान मस्त बनेल. आणि त्याला क्रिस्पी करण्याकरता आपण ईस्ट 20 ग्रॅम घातलेलं आहे. थोडंसं प्रमाण आपण जास्त ठेवलंय. याच्या बाजूला या रेंजवरती मी कढई घेतली आहे. ती कढई उलटी ठेवलेली आहे. त्याच्यावरती आपल्याला रुमाली शिजवायची आहे. आता घरच्या घरी बनवतोय तर आपण थोडंसं या टाईपचे सॉल्युशन्स काढायचे असतात. लोखंडी कढई तुम्हाला मिळाली तरी उत्तम. आणि माझ्याकडे ही रेग्युलर नॉनस्टिकची कढई आहे, ती मी उलटी ठेवली आहे. त्यामुळे त्याच्यावरती आपण रुमाली शिजवणार आहोत. सुरुवातीला आधी हे लाटून घेणं आवश्यक आहे, ते आपण लाटून घेऊया. एक 3-4 साईज, कढईची साईज छोटी आहे त्यामुळे फार मोठी रुमाली करून चालणार नाही. आपल्या घरगुती पद्धतीची रुमाली करूया आपण. गोल करून घेतलं आधी. फर्स्ट क्लास. आता आपण हे लाटून घेऊ. सॉफ्ट पण छान झाली आहे. अगदी घट्ट कणिक बनवायची नाहीये आपल्याला. शिंपडणं फार आवश्यक आहे. अगदी घरी करता येण्यासारखी डिश आहे ही. त्यामुळे तुम्ही एकदा काही नीट बघितली कशी बनते तर मग अगदी सोपं जाईल. थोडंसं ताणून घेऊ आपण आणि एकदम स्लो आचेवरती आपण ह्याला छान शेप देऊया. या कढईचा शेप येईल त्याला, टोकरीसारखी दिसेल. आता ही रोटी ऑलमोस्ट आता शिजलेली आहे, पण त्याला अजून थोडंसं खरपूस बनवायचं आहे, क्रिस्पी बनवायचं आहे. रुमाली रोटी आता छान खरपूस व्हायला आलेली आहे. आपण हे असा शेप आलाय त्याला. आपण दुसऱ्या बाजूनी सुद्धा अगदी त्याला स्लाइट कलर येण्याकरता आणि थोडीशी क्रिस्पी होण्याकरता आपण सगळ्या बाजूनी आता ती शिजवून घेणार आहोत.
तुमच्या लक्षात येईल मी सगळ्या बाजूनी ती छान शेकून घेतोय ही रोटी, कारण कडक होणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये आपण ठेवूया या बोलमध्ये, कारण आपल्याला शेप घालून चालणार नाहीये. आता याच्यावरती जो आपल्याला मसाला लावायचा आहे तो मसाला आपण आता बनवून घेऊ. मसाला बनवण्याकरता इकडे बारीक चिरलेला कांदा आहे माझ्याकडे, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, नंतर बारीक चिरलेली काकडी थोडीशी, टोमॅटो, नंतर कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, वाह तिखट, थोडंसं तिखट त्याला चव येण्याकरता, चवीला मीठ, थोडीशी आमचूर पावडर, थोडासा आंबटपणा येण्याकरता. रोटी आता तयार आहे. हा मसाला मी आता त्याच्यावरती स्प्रिंकल करणार आहे नुसता. ही रोटी की टोकरी सध्या बऱ्याच रेस्टॉरंट्समध्ये मिळते, त्यामुळे प्रत्येक वेळेला रेस्टॉरंटमध्येच जाऊन खायची आवश्यकता नाहीये. आता ह्याच्यावरती माझा एक टच असा आहे की मला आठवत आहे की मी पूर्वी ज्या हॉटेलमध्ये होतो तिकडे आम्ही मसाला पापड बनवायचो, पण दुसऱ्याकडे कुठेही मी बघितलं नाही की मसाला पापडवरती जर का आपण थोडंसं खोबरं शिंपडलं तर आय थिंक त्याची चव खरोखरच खूप छान लागते. खूप खोबरं शिंपडायचं नाहीये, अगदी थोडंसं बारीक किसलेलं खोबरं, ओलं खोबरं आपण त्याच्यावरती शिंपडायचं आहे. आणि ही रोटी की टोकडी आता मला खायला रोटी की टोकडी मी आता खाणार आहे. पण तुम्हाला जर का ही आज बनवायची असेल तर साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती झटपट लिहून घ्या. रोटी की टोकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मैदा, टोमॅटो, काकडी, कांदा, कोथिंबीर, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी दही, 20 ग्रॅम ड्राय यीस्ट, मीठ, तिखट आणि आमचूर पावडर. कृती: ड्राय यीस्ट कोमट पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजवून घ्यावं. एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये दही, भिजवलेलं यीस्ट आणि पाणी घालून कणिक भिजवावी. भिजवलेल्या कणकेचे गोळे करून त्याची पोळी लाटून घ्यावी. गॅसवर कढई उलटी ठेवून त्यावर ही पोळी भाजून घ्यावी. एका बाउल मध्ये कांदा, काकडी, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, तिखट, मीठ आणि आमचूर हे मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि ते रोटीच्या भाजून घेतलेल्या टोकरीमध्ये घालावं. वरून ओलं खोबरं घालून डिश सर्व्ह करावी.